काय अडचणी सगळं अडचणीच येत काय आता कसं तरी पोट भरतो जगून काय करतात कुठं बी शेतीमध्ये काम करायचं ऊस तोडायचं. इथून पुढं धंदा होत नाही ऑपरेशन झाले पिशी काढून टाकली. गुडघे दुखतात कंबर दुखतात टाचा दुखतात धंदा होत नाही कसं तरी बळच काम करून पोट भरायचं कष्टा करून. पिशवी कशामुळे काढतात? पिशी आता हे दुखणं काय बी दुखणं वाढलं त्रास होत होतं लई. कशाचा त्रास होत होता? त्रास अशी पाळी आली का तर मग 8-8 रोज त्रास व्हायचं. हां. हा आजारी पडायचो काही बी त्याच्यात दुखणं वाढायचं. मग डॉक्टर लोक म्हणले काढून टाका मग काढून टाकलो आणि आता जास्तच घायल झालो त्याच्या पैसे काढून टाकलो तर आता जास्तच घायल झालो. आता इथून पुढे होतच नाही. आणि किती गावातल्या किती महिलांच्या पिशव्या काढल्यात असं वाटतं तुम्हाला? 100च्या पुढे असन 100च्या पुढे आहेत बाया पिशव्या काढलेल्या. पिशव्या काढलेले. कोणत्या वयामध्ये पिशवी काढतात? किती वय असतं? कमीत कमी वय किती? वय तरी आमची काय आता किती तरी वय झाली आमची काय 100च्या अलीकडे नाही किती लहान वयात पिशवी काढली जाते? 25 ते 30. 25 ते 30. हां. अच्छा. आणि हे पिशवी कुठे काढता तुम्ही? बीड मध्ये सरकारी मध्ये खाजगीमध्ये खाजगीमध्ये. काढलो होतो आम्ही. खाजगीमध्ये किती पैसे घेतात? मग गेले 50 पुढं 50,000 रुपये घेतात. हा. अच्छा. आणि सरकारीमध्ये? सरकारी मग एवढं बघत नाही ना काळजी घेत नाही. काळजी घेत नाहीत. हा. अच्छा. मग ह्याच्यावर काय उपाय करावा असं तुम्हाला वाटतं? आता काय उपाय सरकार काय उपाय देत नाही तर काय आता त्यांनाच कळायला पाहिजे. गोरगरीब लोकांना काय उपयोग द्यायचं काय करायचं. लई मजुरी करून पोट भरतो गरीब माणसं आहेत आम्ही. शेती नाही काय नाही ऊस तोडायला जातो. लेकर बाळा असं उन्हामध्ये टाकायचं धंदा करायचं. ऊस तोडायला ऊसाच्या फडामध्ये तुम्हाला हे सुविधा काही मिळतात का ह्याच्याबद्दलच्या? कशाची सुविधा मिळतात काय सुविधा आहे काही सुविधा नाही. तुमच्या गावातल्या मुली मासिक पाळीत काय कापड वापरतात का नाही? सॅनिटरी नॅपकिन वापरतात आता हे असंच कापड वापरते. अजूनही कापडच वापरतात. हा. मग त्यांना कुणी सांगत नाही का काय करायचं काय वापरायचं काय नाही ते? आता काय पहिले ते असे घेत होते तेच आता तेच चालू असतं. आता एवढे शिक्षणवाले नाही ना इथं आमच्या खेड्यागाळात इथं कुठं शिक्षण चालू आहे जास्त. गरीब माणसं पुढचे भोळे माणसं ते पहिलं आहे तेच चालू. ओके थँक्यू. हा.